are used to specify list of information. List of okay. There are three types of list. Okay. First is a will order. order list. Second is a unordered unordered list. Okay. Another मध्ये फक्त space करते. Third is a definition list. Description list. Okay, क्लियर। तो सबसे पहले देखेंगे हम ऑर्डर लिस्ट। कोड कॉपी पेस्ट करते दिवसा हेलो। एवढं चॅप्टर आहे मला माहित नाही झालं. इन ऑर्डर लिस्ट all the items are marked with numbers. ओके। नंबर्सने तुम्ही त्या लिस्टला मार्क करू शकता। क्लिअर आहे। तर इथे सर्वात अगोदर ऑर्डर लिस्ट मध्ये आपण बघणार आहे ओएल। ओएल ओएल स्टँड्स फॉर ऑर्डर लिस्ट। ओके। डायमंड ब्रॅकेट ओपन डायमंड ब्रॅकेट क्लोज ओएल। क्लिअर। ओएल मध्ये येणार आहे आपल्याला ते ऑर्डर लिस्ट आणि ऑर्डर लिस्ट मध्ये येणार आपल्याला एल आय। एल आय स्टँड्स फॉर लिस्ट। ओके। एल आय एल आय ओके। एल आय मध्ये आपण फ्रुट्स घेऊया। मँगो आणि परत मी इथे एल आय क्लोज ओके। तर इथे लिस्ट ऑफ आयटम किती आहेत आपल्याकडे? दोन आहेत। एक आहे मँगो सेकंड आहे ऍपल। ओके। आता यालाच आपण जर का VS कोड मध्ये घेतलं तर काय येईल इथे? लिस्ट डॉट HTML। ओके। बॉयलर प्लेट कोड घेऊया आपण इथे। सर्वात अगोदर आहे आपला ऑर्डर लिस्ट। तर H1 टॅग काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही। ओके। हे मी आता डायरेक्टली पुढे घेत जाईन। ओके। लिस्ट झाली त्याच जर का पुढे यूज आला तर आपण डायरेक्टली लिस्ट घेणार। त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस सोबत सुरू ठेवा। ठीक आहे। ओएल ओएल स्टँड्स फॉर ऑर्डर लिस्ट। ऑर्डर लिस्ट मध्ये काय आहे? एल आय एल आय स्टँड्स फॉर लिस्ट। काय ते मँगो
क्लिअर आहे. हे एक झाली आपली एक ऑर्डर लिस्ट. ओके. ऑर्डर लिस्ट मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? इन ऑर्डर लिस्ट ऑल द आयटम्स आर मार्क विथ नंबर्स. ओके. आणि जो सेम कोड आपण नोटपॅड मध्ये केला आहे तो सेम कोड इथे आपण व्हीएस कोड मध्ये केला आहे. ओके. क्लिअर. तुम्ही व्हीएस कोड मध्ये कोड करा की नोटपॅड मध्ये कोड करा, तुमचा आउटपुट एकच येणार आहे. ठीक आहे. तर बघा मी याला रन करतो. ओके. तो देखो क्या आ रहा है यहाँ पे, मैंगो, एप्पल, ऑरेंज, ग्रेप्स एंड वाटरमेलन। लेकिन जो हमने बोला था वही आउटपुट आया ना? हेलो? आवाज नहीं इतना था? येतोय हेलो? सर. मैंगो, येतोय. ऍपल. क्लियर. नेक्स्ट आहे आपल्याकडे. हॅलो. आवाज येतोय सर. मध्ये जातोय पण येतोय. ओके. ठीक आहे. तो नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे ना. ठीक आहे. सेकंड ऑप्शन, सेकंड मध्ये आहे अनऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट मध्ये काही डाऊट असतील तर विचारू शकता. अनऑर्डर all items are marked in bullets. बुलेट्स फॉर्मॅट मध्ये तुमचे आयटम्स जे आहेत ते मार्क होणार आहेत. ओके. अनऑर्डर लिस्ट UL. UL stands for unordered list. Okay. So UL. Okay. UL type open. UL type close. क्लिअर आहे. याच्यामध्ये काय येतील तुमचं लिस्ट त्याला आहे. ते घेऊया आपण. घेऊया आपण. क्लिअर. CS कोड मध्ये घेतलं तर सेकंड आहे इथे ऑर्डर लिस्ट. ओके. काय आहे अनऑर्डर लिस्ट. तर इथे काय घ्यायचं आपल्याला? UL स्टँड्स फॉर अनऑर्डर लिस्ट. नेक्स्ट इज लँड. काय ते आपले मुंबई, नागपूर, ठाणे. जो सेम कोड आपण इथे केला ना नोटपॅड मध्ये, तोच कोड आपण इथे करणार आहे. कुठे? येस कोड मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही इथे नोटपॅड मध्येच लक्ष जास्त द्या, कारण की इकडे सजेशन्स आल्यामुळे ते फास्टली टाईप होऊन जातं. ओके. मुंबई. हो.
डिस्ट्रिक्ट आहेत. ओके. तर जर आउटपुट बघायला गेलो आपण, तर मी तुम्हाला जे सांगितलं होतं की बुलेट्स फॉर्मॅटमध्ये आपला आउटपुट मिळणार आहे. कशाचं? अनऑर्डर लिस्टचं. ओके. हे आहे आपली ऑर्डर लिस्ट आणि हे आपले अनऑर्डर लिस्ट. ओके. नेक्स्ट आहे डेफिनेशन लिस्ट, डिस्क्रिप्शन लिस्ट. दोन्हीवरून तुम्ही काही म्हणू शकता त्याला. ठीक आहे. Definition list, description list. तर इथे मी जे तुम्हाला सांगत आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या. बघा, 3 टॅग यूज करायचे आहेत आपल्याला: DL, DT and DD. ओके. DL stands for definition list. DT stands for definition term. Okay. And DD stands for definition date. ओके. स्ट्रक्चर बघूया आपण. स्ट्रक्चर कसं राहिलं तर बघा, सर्वात अगोदर आपलं DL. ओके. DL टॅग ओपन, ते DL टॅग क्लोज करायची. ओके. ते बघा VS कोड मध्ये पण सेमच आहे. UL टॅग ओपन, UL टॅग क्लोज. ओके. LI टॅग ओपन, LI टॅग क्लोज. कळत आहे ना? कोणतेही टॅग क्लोज झाल्याशिवाय त्याचा आउटपुट घ्यायचं नाही. ओके. सेव्ह केला मी. तर इथे बघा, रिफ्रेश केलं, पण इथे तो आयटम जो आहे ना तो या UL मध्ये आहे, त्याच्यामुळे तो LI चा आउटपुट द्यायला लागला इथे. पण तुम्ही जर का त्याला जावास्क्रिप्ट मध्ये घेतलं तर तो, आणि त्याला ऍक्सेस केला तुम्ही जावास्क्रिप्टने, जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये या याला आयटमला, तर ते येणार नाही नंतर. ठीक आहे. बघा इथे DL मध्ये काय आहे आपला DT, DT डेफिनेशन टर्म मध्ये घेऊया आपण HTML. ओके. अँड DT मध्ये डेफिनेशन डेटा मध्ये घेऊया आपण त्याचा फुल HTML like this. Okay. So hyper text language. Okay. So expected output काय याचं? HTML and then hyper text. Okay. हे असं याचं एक्सपेक्टेड आउटपुट. तर येऊया आपण इथे. Yes. Next. Okay.
थर्ड आहे ना, नंबरिंग नाही केली ना. 1 2 3. Okay. So DL DT inside DT HTML and DD are from रिफ्रेश करें तो देख आ रहा है आउटपुट। क्लियर है? इसके अंदर कुछ पूछना है आपको? हेलो। हेलो। यस सर।